आपला मॉड्यूल नंबर 8 आहे. तुमच्या मॉड्यूलमध्ये तो सब पॉईंट दिलेला आहे. तर याच्यामध्ये फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स नावाचा एक टॉपिक आहे. याच्यामध्ये आर्टिकल 301 ते 307 पर्यंत दिलेले आहेत. इंट्रोडक्शन. In all federations, an attempt is made through constitutional provisions to create and preserve a national economic fabric, to remove and prevent local barriers to economic activity. पहा, फेडरेशन्स म्हणजे प्रत्येक देशांमध्ये काय केलेलं आहे? कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स केलेली आहे. कशासाठी? नॅशनल इकॉनॉमी कशी व्हायला पाहिजे? स्ट्रॉंग व्हायला पाहिजे, व्यवस्थित चालायला पाहिजे आणि स्मूथली चालायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे लोकल बॅरियर्स आहेत, अडथळे आहेत, ते बाजूला सारून इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कशा चालायला पाहिजेत? स्मूथ चालायला पाहिजे. याचा ऑब्जेक्ट काय पहा, उद्देश काय आहे? द कॉन्स्टिट्यूशन मेकर्स डिझायर्ड टू प्रमोट फ्री फ्लो ऑफ ट्रेड. अंडरलाईन करा, फ्री फ्लो ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. कॉमर्स म्हणजे काय? व्यापार. ट्रेड म्हणजे काय? उद्योग. उद्योग आणि व्यापार किंवा व्यापार उद्योग कसे चालायला पाहिजे? तर फ्री फ्लो व्हायला पाहिजे. इन इंडिया ॲज दे फुल्ली रिअलाइज दॅट इकॉनॉमिक युनिट अँड इंटिग्रेशन ऑफ द कंट्री provided the main sustaining force for the stability and cultural unity of the federal policy. पहा आता, ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्सचं इन्सर्शन आर्टिकल 301 आणि 307 मध्ये करण्यामागचं कॉन्स्टिट्यूशन मेकरचा उद्देश काय होता? कशासाठी तिथं दिलेला आहे? तर जे आपला व्यापार उद्योग आहे तो कसा चालायला पाहिजे? नीट चालायला पाहिजे. लोकल बॅरियर्स त्याच्यामध्ये यायला नकोत, कुठलेही अडथळे यायला नकोत. याच्यासाठी काय केलेलं होतं? तर ते 301 आणि 307 या टोटल याच्यामध्ये काय केलेलं आहे? तर व्यापार उद्योग कशा पद्धतीने चालवला जावा हे सुद्धा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे फ्रेमर्स होते, मेकर्स होते, त्यांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. ओके. अँड दॅट the country should function as one single economic unit. अंडरलाईन करा याला. वन सिंगल इकॉनॉमिक युनिटमध्ये आपला देश चालला पाहिजे. ओके. विदाउट बॅरियर्स ऑर इंटरनल ट्रेड. इंटरनल ट्रेड म्हणजे काय? आतमध्ये कुठलेही व्यवसाय जे चालले असतात, छोटे छोटे व्यवसाय आहेत, मोठे मोठे व्यवसाय आहेत, जे देशांतर्गत चालणारा व्यापार हा स्मूथली चालावा, युनिटली चालावा, एकत्रितपणे चालावा, याच्यासाठी 301 ते 307च्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. ओके. ट्रेड हॅज ऑलवेज बीन इम्पॉर्टंट बिकॉज. कशासाठी? व्यापार कशासाठी उपयोगी आहे? पहा, तुम्हीच विचार करा, तुम्हालाही कळेल की व्यापार का उपयोगी आहे, उद्योगधंदे कशासाठी उपयोगी आहेत. बिकॉज नो कंट्री ऑर स्टेट कॅन प्रोड्यूस ऑल द प्रॉडक्ट्स इट नीड्स फॉर दिस रिझन. प्रत्येक देश हा प्रत्येक गोष्टीचंच उत्पादन करू शकेल असं नाही. भारतामध्ये समजा हळदीचं उत्पादन होतं, अमेरिकेत सफरचंदांचं उत्पादन होतं. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे आणि मग त्यांच्यामध्ये देवाणघेवाणीचा व्यवहार होणं हा आवश्यक आहे. बिकॉज नो कंट्री ऑर स्टेट कॅन प्रोड्यूस ऑल द प्रॉडक्ट्स इट नीड्स फॉर दिस रिझन. वी नीड रेग्युलेशन्स अँड लॉज गव्हर्निंग, मॅनेजिंग अँड फॅसिलिटेटिंग ट्रेड. आपल्याला काय पाहिजे याच्यासाठी? व्यापार उद्योग चालू झाले, पण त्यांच्यासाठी काही नियम पाहिजेत, कायदे पाहिजेत, जेणेकरून ते व्यापार कसे चालतील? व्यवस्थित चालतील. द फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स इज प्रोव्हाइडेड अंडर पार्ट 13 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन आर्टिकल 301 to 307. 301 ते 307 पर्यंत आपल्याला फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्स दिलेला आहे. आता आर्टिकल 301 काय सांगतं पहा. आर्टिकल 301 लेज डाऊन द जनरल प्रिन्सिपल्स ऑफ ट्रेड अँड कॉमर्स. जनरल प्रिन्सिपल सांगितले तर आर्टिकल 301 मध्ये जे जनरल नियम आहेत, सर्वांना लागू पडणारे नियम आहेत. आर्टिकल 301 आपण पाहतो तो 301 ते 307 पर्यंत फ्रीडम ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स या चॅप्टरमध्ये आपण पाहतोय की फ्री फ्लो ऑफ ट्रेडिंग कशासाठी आवश्यक आहे, कशासाठी व्यापार फ्री फ्लो असायला पाहिजे. तर फ्री फ्लो व्यापार असल्यामुळं देशाची इकॉनॉमिक प्रगती होते, देशामध्ये इकॉनॉमिक स्थैर्य येतं, म्हणून आपल्याला फ्री फ्लो हवा आहे आणि ते दिलेलं आहे आर्टिकल 301 मध्ये. पाहूया आता
Article 301 lays down the general principle of trade and commerce, whereas Article 302 to 305 enunciates the restrictions which trade is subjected to. पहा आता 301 मध्ये सांगितलं की फ्री फ्लो असायला पाहिजे. तुमचा जो व्यापार आहे हा पूर्णपणे फ्री फ्लो असायला पाहिजे, त्याच्यावर कुठली बंधनं असायला नकोत. आणि पुढे काय दिलेलं आहे, आर्टिकल 302 ते 305 मध्ये याच्यावर रेस्ट्रिक्शन्स टाकलेले आहेत. फ्री फ्लो सांगतात आणि वर रेस्ट्रिक्शन सुद्धा टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. पहा, रेस्ट्रिक्शन्स विच ट्रेड इज सब्जेक्टेड टू. सब्जेक्टेड म्हणजे कुठला व्यापार तुम्ही करता आहेत याच्या अनुषंगाने तुमच्यावर काही बंधनं सुद्धा असणार आहेत. मीन्स राईट टू फ्रीडम ऑफ ट्रेड अँड कॉमर्स हे सुद्धा ॲब्सोल्यूट राईट नाही आहे आपला. ओके, सो द सोर्स ऑफ फॉर अडॉप्टिंग दिस प्रोव्हिजन्स वॉज द ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन. आपण हे कुठून अडॉप्ट केलेलं आहे? आपण बॉरो केलेले आहे. प्रत्येक गोष्ट आपली बॉरोईंग आहे. आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनला बॅग ऑफ बॉरोईंग म्हटलं जातं. हे आपण ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशनमधून बॉरो केलेलं आहे. द ओरिजिन ऑफ आर्टिकल 301 विच स्टेट्स ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स थ्रू आउट द टेरिटोरी ऑफ इंडिया शॅल बी फ्री. पहा, आर्टिकल 301 काय म्हणतं आहे? ट्रेड, कॉमर्स आणि इंटरकोर्स थ्रू आउट द टेरिटोरी ऑफ इंडिया, संपूर्ण देशामध्ये. टेरिटोरी ऑफ इंडिया म्हणजे जिथपासून आपली हद्द आहे तोपर्यंत हा कसा असायला पाहिजे? शॅल बी फ्री. शॅल बी म्हणजे कंपल्सरी, विल नाही वापरलेलं. शॅल बी फ्री मे बी ट्रेस डायरेक्टली टू सेक्शन 92 ऑफ द ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशन विच स्टेट्स. हे आपण कुठून घेतलेलं आहे? डायरेक्टली ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून आपण आर्टिकल 301 घेतलेलं आहे. त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपलं जे आहे, जे आर्टिकल आहे ते आर्टिकल 92 आहे, त्यांचं सेक्शन 92 आहे. ओके, सो आर्टिकल 301 इज इक्वल टू सेक्शन 92 ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनचं, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स अमंग द स्टेट्स शॅल बी ॲब्सोल्युटली फ्री, बट देर आर सम सिग्निफिकंट डिफरन्सेस. पहा, याच्यामध्ये 301 आणि 92 मध्ये बरेचसे डिफरन्सेस आहेत, ते आपण खाली पाहूया. सेक्शन 92 काय म्हणतं ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनचं? इम्युन्सिएज इंटरस्टेट जे आहे ट्रेड, इंटरस्टेट म्हणजे देशांतर्गत होणारा ट्रेड ओनली, वेअर ॲज आर्टिकल 301 इन्क्लूड्स इंटरस्टेट ॲज वेल ॲज इंट्रास्टेट स्टेट. म्हणजे इंटरस्टेट म्हणजे देशांतर्गत जो व्यापार आहे त्याच्याबद्दल आर्टिकल 92 बोलतं. पण आर्टिकल 301 नी कशा संबंधात सांगितलेलं आहे? इंटरस्टेट तर आहेच आहे, शिवाय इंट्रास्टेट सुद्धा आहे. सेक्शन 92 मेक्स फ्रीडम ऑफ ट्रेड ॲब्सोल्युटली फ्री. 92नी ॲब्सोल्युटली फ्री करून टाकलेलं आहे ट्रेड. बट इन इंडिया एक्सेप्शन्स टू आर्टिकल 301 हॅज बीन लेड डाऊन इन आर्टिकल 302 टू 304. पहा, 92 आर्टिकलनी ट्रेड कसं केलं आहे? फ्री केलेलं आहे. पण इथे मात्र 302 ते 304 मध्ये काही रेस्ट्रिक्शन सुद्धा टाकलेले आहेत 301 वर. ओके, आता मीनिंग ऑफ ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स पाहूया. ट्रेड मीन्स बाईंग अँड सेलिंग विथ इंटेन्शन टू अर्न प्रॉफिट. अंडरलाईन करा याला. ट्रेडचा अर्थ काय होतो? बाईंग, खरेदी करणं, विकणं किंवा विकत घेणं. कशासाठी? विथ इंटेन्शन टू अर्न प्रॉफिट, आपल्याला काहीतरी प्रॉफिट मिळवण्याच्या हेतूने जो व्यवसाय केला जातो त्याला म्हटलं जातं ट्रेड. बिझनेस इज सायनोनिम्स, त्याला समानार्थी शब्द आहे बिझनेस फॉर ट्रेड. अ सिस्टमॅटिक अँड ऑर्गनाइज्ड ॲक्टिव्हिटी फॉर ट्रेड विथ इंटेन्शन टू गेन. ट्रेडचा उद्देश काय आहे? फक्त गेन म्हणजे मिळवणे, प्रॉफिट कमावण्यासाठी जो व्यापार केला जातो त्याला म्हटलं जातं ट्रेड. कॉमर्स म्हणजे काय? पहा, कॉमर्स मीन्स ट्रान्समिशन और मूवमेंट इन विच प्रॉफिट मे नॉट बी द इंटेन्शन. पहा, याच्यामध्ये कॉमर्स मीन्स व्हॉट? कॉमर्स म्हणजे ट्रान्समिशन और मूवमेंट, अशा पद्धतीची हालचाल किंवा अशा पद्धतीचा व्यापार की ज्याच्यामध्ये प्रॉफिट मे नॉट बी इंटेन्शन. इथे प्रॉफिट मे नॉट बी इंटेन्शन, इथे प्रॉफिट नाही आहे कुठलं, प्रॉफिट हा उद्देशच नाही आहे. आपण ट्रेडमध्ये काय पाहिलेलं आहे? प्रॉफिट हा उद्देश आहे फक्त. कॉमर्समध्ये प्रॉफिट हा उद्देश नाही. काय आहे? प्रॉफिट मे नॉट बी द इंटेन्शन, ब्रिंगिंग अ कमोडिटी फॉर पर्सनल कन्झम्पशन इन कॉमर्स. पहा, पर्सनल कन्झम्पशनसाठी आपल्याला बरेचसे कमोडिटी म्हणजे सोयी सुविधा आणणं म्हणजे कॉमर्स. ओके, कॉमर्स इन्क्लूड्स ऑल ट्रान्सपोर्टेशन बाय लँड. कॉमर्समध्ये काय येतं? ट्रान्सपोर्टेशन सुद्धा येतं.
ट्रेड बरोबर कॉमर्समध्ये अजून काय येतं, तर ट्रान्सपोर्टेशन बाय लँड, एअर और वॉटर. तुम्ही जो ट्रान्सपोर्टेशन करणार आहात, कसं, जमिनीवरून केली जाणारी वाहतूक आहे, एअर म्हणजे हवेतून केली जाणारी वाहतूक आहे, वॉटर म्हणजे पाण्यातून केली जाणारी वाहतूक आहे. हे सगळं इन्क्लूड कशामध्ये होतं, कॉमर्समध्ये होतं. इट इन्क्लूड्स टेलिफोन, टेलिग्राफ और वायरलेस और ई कॉमर्स विच कॉजेस मुवमेंट. पहा, याच्यामध्ये टेलिफोनिक सेवा आहे, व्यापारासाठी जी जी आवश्यक आहे. याच्यामध्ये टेलिग्राफ आहे किंवा वायरलेस आहे किंवा ई कॉमर्स आत्ता जे आलेलं आहे, हे सगळे मुवमेंट्स कॉमर्समध्ये इन्क्लूड केले जातात. ट्रेडमध्ये मात्र काय आहे, फक्त व्यवसाय आहे, धंदा आहे, ज्याच्यामधून बाय करायचं, सेल करायचं आणि प्रॉफिट कमवायचं, एवढाच एक उद्देश आहे. नाउ विल सी द मीनिंग ऑफ इंटरकोर्स. व्हॉट इज द मीनिंग ऑफ इंटरकोर्स? इंटरकोर्स मीन्स कमर्शियल ॲज वेल ॲज नॉन कमर्शियल इंटरकोर्सेस. ओके, कमर्शियल पण येणार आणि नॉन कमर्शियल पण येणार याच्यामध्ये. ट्रेड इज अ स्पीसीज ऑफ इंटरकोर्स. ट्रेड हा काय आहे, स्पीसीज, त्याचाच एक भाग आहे इंटरकोर्सचा. ओके, वेअर द डॉमिनंट इलेमेंट इज टू अर्न प्रॉफिट. जे खालचे आहेत ते काय करतात, प्रॉफिट अर्न करतात. इंटरकोर्स वुड इन्क्लूड मुवमेंट्स अँड डीलिंग इव्हन ऑफ नॉन कमर्शियल इन नेचर. याच्यामध्ये काय आहे, अशा मुवमेंट्स आहेत, अशा पद्धतीचे व्यापार आहेत त्याच्यामध्ये की नॉन कमर्शियल असले तरीसुद्धा त्याच्यामधून काय गेन केलं जातं, प्रॉफिट गेन केलं जातं. इट वुड इन्क्लूड ट्रॅव्हल अँड ऑल फॉर्म्स डीलिंग विथ अदर्स. सगळेच डीलिंग म्हणजे प्रॉफिट कमवण्याच्या हेतूने केले गेलेले, कुणी कुणाची देवाणघेवाण आहे, हे सगळं इंटरकोर्समध्ये इन्क्लूड केलं जातं. ओके, सच डीलिंग्स मे बी बाय स्पीच, म्युझिक, रेडिओ और टेलिव्हिजन. हे सुद्धा इंटरकोर्समध्ये येतं. पहा, हे सगळं अर्निंगसाठीच आहे, हे सगळा कॉमर्सचाच भाग आहे, हा सगळा व्यापाराचाच भाग आहे, पण त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे डिफरन्सेस केले आहेत, ट्रेड, कॉमर्स अँड इंटरकोर्स. ओके, आता आर्टिकल 301 मध्ये नक्की काय आहे ते पाहूया आपण. द कंटेंट ऑफ आर्टिकल 301. फ्रीडम अंडर आर्टिकल 301 मीन्स राईट टू फ्री मूवमेंट ऑफ पर्सन अँड थिंग्स. राईट टू फ्री मूवमेंट अँड थिंग्स, फक्त माणसांचीच नाही तर वस्तूंची सुद्धा फ्री मूवमेंट. टँजिबल और इनटँजिबल म्हणजे ज्याला हात लावता येतं त्या वस्तू आणि दृश्य अदृश्य दोन्ही वस्तू. त्यानंतर कमर्शियल और नॉन कमर्शियल, जे कमर्शियल आहे व्यापार करण्याचं ते किंवा जे नॉन कमर्शियल आहे ते सुद्धा. अनऑब्स्ट्रिक्टेड बाय बॅरियर्स, त्यांना कुठलाही अडथळा न करता. इंटरस्टेट और इंट्रास्टेट, देशांतर्गत किंवा देशाच्या बाहेर सुद्धा. ऑल ऑब्स्ट्रॅक्शन्स टू फ्री फ्लो, हे सगळे जे आहेत ऑब्स्ट्रॅक्शन, हे सगळे जे घटक आहेत त्यांचं काय करायचं आहे, फ्री फ्लो करायचं आहे. ऑफ ट्रेड वुड ऑफेंड आर्टिकल 301. यांना जर अडथळा आणला तर 301ला विरोध केला असं होईल. ओके, द ऑब्जेक्ट ऑफ दिस प्रोव्हिजन टू ब्रेक डाऊन. ऑब्जेक्ट काय आहे, एनी बॅरियर, बॅरियर म्हणजे अडथळे, बिटवीन स्टेट्स अँड विदिन द स्टेट सो दॅट इंडिया मेंटेन्स इकॉनॉमिक युनिटी फॉर सस्टेन इकॉनॉमिक ग्रोथ. हे कसं आहे, खुला व्यापार आहे. इथून तुम्हाला गुजरातमध्ये काही पाठवायचं आहे, गुजरातमधून तुम्हाला काश्मीरला काही पाठवायचं आहे, सो इथं खुला व्यापार असणार आहे, खुली व्यापार पद्धती असणार आहे, याला म्हणतात फ्री ट्रेड. ओके, मग याच्यामध्ये कशासाठी केलेलं आहे, ही प्रोव्हिजन कशासाठी आहे, तर ही प्रोव्हिजन आहे भारताची इकॉनॉमिक ग्रोथ ही कशी राहायला पाहिजे, वाढायला पाहिजे, व्हायला पाहिजे, आणि युनिटी सुद्धा कशी राहायला पाहिजे, तर एकता राहायला पाहिजे, युनिटी राहायला पाहिजे व्यापारामध्ये. म्हणून ही प्रोव्हिजन केलेली आहे आर्टिकल 301 मध्ये. आर्टिकल 301 काय सांगतं, फ्री ट्रेड इंटरकोर्स अँड कॉमर्स किंवा फ्री ट्रेड कॉमर्स अँड इंटरकोर्स, याच्यासाठी आर्टिकल 301 दिलेला आहे. ते काय सांगतं, तर फ्री फ्लो ऑफ trade, commerce and intercourse. Okay. It is to be noted that Article 19 subclause 1G also guarantees to citizen the right to practice any profession or carry on any trade, business, etc. आपण आर्टिकल 19 सबक्लॉज 1G मध्ये पाहिलेलं आहे की सिटीझनला काय आहे, राईट टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन. तुम्ही कुठलंही प्रोफेशन करू शकता किंवा तुम्ही कुठलाही व्यापार करू शकता, व्यवसाय करू शकता, हे आपण आर्टिकल 19 सबक्लॉज 1G मध्ये पाहिलेलं आहे. सो बट व्हाईल आर्टिकल 19 सबक्लॉज 1G कन्फर्म अ फंडामेंटल राईट ऑन सिटीझन. आर्टिकल 19 1G कुणासाठी अवेलेबल आहे, फक्त
सिटीजनसाठी अवेलेबल आहे. सिटीजनला अंडरलाईन करा. टू कॅरी ऑन ट्रेड, बिझनेस एक्सेट्रा. आर्टिकल 301 कन्फर्म्स ओनली द स्टॅट्युटरी राईट. आर्टिकल 91 काय सांगते? हा आपला फंडामेंटल राईट आहे. आर्टिकल 19 व सब क्लॉज 1G. आणि हा जो 301 दिलेला आहे, हा आर्टिकल 301 कसा आहे? स्टॅट्युटरी राईट. तुम्ही फंडामेंटल राईट आणि स्टॅट्युटरी राईट्समधला फरक गेल्या याच्यातच शिकलेला आहात. सो आर्टिकल 301 आणि 19(1G काय आहे? कायद्याने दिलेला अधिकार. स्टॅट्युटरी राईट म्हणजे काय? जो तुम्हाला जन्मतः न मिळता कायदा एखादा अधिकार जेव्हा तुम्हाला प्रोव्हाइड करतो, कायदा जेव्हा एखादा अधिकार तुम्हाला देतो, तेव्हा त्याला म्हणतात स्टॅट्युटरी राईट. आणि फंडामेंटल राईट म्हणजे काय? तर मूलभूत अधिकार. जो अधिकार तुम्हाला जन्मताच प्राप्त होतो त्याला म्हणायचा मूलभूत अधिकार. ओके. द राईट अंडर आर्टिकल 19 सब क्लॉज 1G कॅन ओनली बी क्लेम बाय सिटीजन्स. हे आपल्या सिटीजनसाठी फंडामेंटल राईट. बट द राईट अंडर आर्टिकल 301 कॅन बी क्लेम बाय एनीवन. आर्टिकल 301 खाली कुणीही क्लेम करू शकतं. सिटीजन असू दे, नॉन सिटीजन असू दे, पर्सन असू दे, लीगल पर्सन असू दे, नॅचरल पर्सन असू दे, हे सगळ्यांसाठी अवेलेबल आहे. The word free in Article 301 denotes not mean freedom from laws or regulations. पहा, आर्टिकल 301 सांगतं की फ्री फ्लो ऑफ ट्रेड. पण फ्री फ्लो ऑफ ट्रेडचा अर्थ फ्री म्हणजे तुम्हाला फ्रीडम नाही मिळणार. कशापासून? कायद्यांपासून किंवा रेग्युलेशन्स म्हणजे नियमांपासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं फ्रीडम मिळणार नाही. फ्री फ्लो होणार आहे तुमच्या व्यापाराचं, बट देर आर सम रेस्ट्रिक्शन्स. तिथे काही जे कायदे असतील ते कायदे सांभाळूनच तुम्हाला ते सगळं करावं लागणार आहे. याच्यासाठी एक महत्त्वाची केस आहे. याच्यामध्ये बरेचसे ठरलं गेलं की कुठल्या ट्रेडला फ्री फ्लो असायला पाहिजे आणि कुठल्या ट्रेडला नसायला पाहिजे. ओके. अतियाबारी टी कंपनी वर्सेस स्टेट ऑफ आसामची केस आहे. AR 1951ची सुप्रीम कोर्टाची 232 पेज नंबरवर ही केस आहे. ओके. द व्हॅल्यू तुम्ही चेक करू शकता आर्टिकल. म्हणजे जर कॉलेजमध्ये गेलात तर AR 1951चा घ्यायचा आणि 232 पेज नंबर काढलं की तुम्हाला ती केस सापडेल. द व्हॅलिडिटी ऑफ द आसाम टॅक्सेशन. याच्यामध्ये काय चॅलेंज केलं गेलं होतं? आसाममध्ये जे टॅक्सेस लावले जातात ते चॅलेंज केलं गेलं होतं. हा ॲक्ट चॅलेंज केला गेला होता. ऑन गुड्स कॅरीड बाय रोड्स ऑर आयलँड, दॅट इज वॉटरवेज, ॲक्ट ऑफ 1954. हा संपूर्ण कायदा आहे. द आसाम टॅक्सेशन ऑन गुड्स कॅरीड बाय रोड्स ऑर आयलँड वॉटरवेज ॲक्ट ऑफ 1954 हा 1954चा कायदा आहे. वॉज अ चॅलेंज ऑन द ग्राउंड दॅट इट व्हायलेटेड आर्टिकल 301. याचं व्हायलेशन होतं आहे. तिथं टॅक्स लावलेले आहेत. त्याच्यामुळे 301 जे सांगतं आम्हाला की फ्री फ्लो ऑफ ट्रेड आहे त्याचं व्हायलेशन होत आहे इथं. ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड वॉज नॉट सेव्ड बाय आर्टिकल 304 सब क्लॉज B. ओके. याच्यामुळं 304B हा सेव्ह होत नाही आहे. द पिटिशनर कॅरीड ऑन द बिझनेस ऑफ ग्रोईंग टी अँड एक्सपोर्टिंग इट टू कलकत्ता व्हाया आसाम. हा जो पिटिशनर आहे आणि ज्यांनी दावा दाखल केला आहे, ज्याने 1954चा कायदा चॅलेंज केलेला आहे, ती व्यक्ती काय करते आहे तर ग्रोईंग टी, ती चहाचं उत्पादन घेते आहे आणि एक्सपोर्ट करते आहे. कुठे? कलकत्त्याला. कुठून जाते ती? व्हाया आसाम. आसाममधून तिचं ट्रॅव्हलिंग होत आहे. उत्पादन दुसरीकडे घेतलं जात आहे आणि विकलं तिसरीकडे जात आहे. पण ट्रॅव्हल कुठून होत आहे त्याचं? आसाममधून. तर आता व्हाईल पासिंग थ्रू आसाम. केस सोपी आहे, लक्षात ठेवण्यासारखी आहे. व्हाईल पासिंग थ्रू आसाम द टी वॉज लायबल टू टॅक्स. जेव्हा पास होणार आहे आसाममधून तेव्हा तिथं हा कायदा लागणार आहे. द सेड ॲक्ट, ही जी सेड ॲक्ट आहे ते लागणार आहे. द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट द इम्पुग्न लॉ अनडाउटेडली लेव्हिड अ टॅक्स डायरेक्टली अँड इमिडिएटली रेस्ट्रिक्ट ट्रेड. आणि हा जो कायदा आहे याच्यामुळं काय होतं आहे? डायरेक्टमध्ये हा व्यापार थांबवला जात आहे असं सुप्रीम कोर्टाचं ओपिनियन आलं. इन द अबाव केस द टॅक्स अनडाउटेडली अफेक्टेड द फ्री फ्लो ऑफ ट्रेड. ओके. हा जो टॅक्स आहे हा फ्री फ्लोला थांबवतो आहे, मान्य आहे. इम्पोजिशन ऑफ ड्युटी ऑर टॅक्स टू एव्हरी वुड नॉट अमाउंट पर से टू अॅन इन्फ्रिजमेंट ऑफ आर्टिकल 301. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? ठीक आहे, हा ट्रेडला मध्ये येतोय म्हणजे व्यापार करताना फ्री फ्लो होत नाहीये, तिथं टॅक्स हा द्यावा लागतो, म्हणजे बॅरियर्स येत आहेत, अडथळे येत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की याच्यामुळं पर से म्हणजे इन रिलेशन टू, त्याच्यामुळं 301 इन्फ्रिज होते, 301चं व्हायलेशन होते असं कुठंही होत नाही.
याचा अर्थ तुम्हाला तिथं टॅक्स पे करावाच लागणार आहे. दुसरी केस आहे स्टेट ऑफ मैसूर वर्सेस संजीविया. ही 1967ची केस आहे, सुप्रीम कोर्टाची केस आहे, 1189 पेज नंबरवरची. द गव्हर्नमेंट मेड अ रूल अंडर द मैसूर फॉरेस्ट ॲक्ट 1900. 1900ची केस आहे. 1900 साली एक कायदा आला होता, मैसूर फॉरेस्ट ॲक्ट 1900 म्हणजे 1900. बॅनिंग मूवमेंट ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस बिटवीन सनसेट अँड सनराईज. पहा आता कशावर बॅन केला होता? मुवमेंट ऑफ फॉरेस्ट प्रोड्यूस. फॉरेस्टमधले जे प्रोड्यूस आहेत, फॉरेस्टमधून जे काही मिळतं, मध, मेण, डिंक, लाकडं, वॉट एव्हर मिळतं ते कधीपासून? बिटवीन सनसेट अँड सनराईज. सनसेटपासून सनराईजपर्यंत त्या व्यापारावर बंदी घालण्यात आली होती. ओके, तर सुप्रीम कोर्टाने काय डिसिजन दिलं पहा. द सुप्रीम कोर्ट हेल्ड द रूल व्हॉइड ॲज इट वॉज नॉट द रेग्युलेटरी but restrictive measure which infringe the right guaranteed under Article 301. ठीक आहे, मंजूर आहे. हा जो रूल आहे हा रेग्युलेशन्स टाकण्यासाठी ठीक आहे. रात्रीच्या वेळी श्वापद असतात, काही ॲनिमल्स असतात, तेव्हा हा रूल ठीक आहे, पण याला आपण कायदा बनवू शकत नाही. हा रेस्ट्रिक्शन करणारा नसावा, तर त्याला काय राईट गॅरंटी, त्याच्यामुळे आर्टिकल 301चं काय होते? व्हायलेशन होत आहे. आता पुढची केस आहे इन द स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस RMDC. ही आहे लॉटरीची केस, ही तुमची झालेली आहे कॉन्स्टिट्यूशन 1 मध्ये. हेल्ड दॅट गॅम्बलिंग इज नॉट ट्रेड विदिन आर्टिकल 301 अँड आर्टिकल 19(1)G. गॅम्बलिंग म्हणजे काय? जुगार. जुगार हा व्यापार नाही. लॉटरीची केस होती, इफ यू रिमेंबर. आणि नसेल आठवत तर मागची पुस्तकं उघडून पहा, तुम्हाला यू कॅन फाइंड आउट. हेल्ड दॅट गॅम्बलिंग इज नॉट ट्रेड. गॅम्बलिंग हा ट्रेड नाही. आर्टिकल 301 नुसार आणि आर्टिकल 19(1)G नुसार जुगार किंवा गॅम्बलिंग जे केलं जातं हे अजिबात ट्रेड खाली येत नाही. दुसरा आहे दुसरी एक केस दिलेली आहे इन्फेक्शन वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. 1977ची केस आहे. या केसमध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे? इन दिस केस हेल्ड दॅट मनी लेंडिंग इज नॉट ट्रेड. सावकारी व्यवसाय करणं हा बिलकुलच ट्रेडमध्ये येत नाही, म्हणून सावकारी प्रतिबंधक कायदा तयार झालेला आहे. ओके, फ्रेमर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज पर्पजली यूज द वर्ड थ्रू आउट द टेरिटोरी ऑफ इंडिया. त्यांनी मुद्दाम म्हणून हा शब्द वापरलेला आहे. पर्पजफुली काय वापरलेला आहे? द टेरिटोरी ऑफ इंडिया. थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया हा शब्द वापरलेला आहे. इट हॅज बीन रिपीटेडली हेल्ड बाय द सुप्रीम कोर्ट. हा पुन्हा सुप्रीम कोर्टाने सांगितले दॅट आर्टिकल 301 अप्लाईज नॉट ओनली टू इंटरस्टेट. फक्त देशांतर्गतच नाही, बट ऑल्सो टू इंट्रास्टेट. फक्त राज्यांतर्गत व्यापार नाही, तर इंट्रास्टेट म्हणजे राज्याच्या बाहेर सुद्धा तुम्ही हा व्यापार करू शकता. आर्टिकल 301 नुसार राज्याच्या बाहेर सुद्धा व्यापार होऊ शकतो. द वर्ड फ्री इन आर्टिकल 301 डज नॉट मीन फ्रीडम फ्रॉम लॉज. पहा, द वर्ड फ्री इन आर्टिकल 301 डज नॉट मीन फ्रीडम फ्रॉम लॉज अँड रेग्युलेशन. 301चा अर्थ असा नाही, त्याच्यामध्ये फ्री सांगितलेला आहे, तर फ्रीचा अर्थ असा नाही की तुम्ही कायदे मोडाल, रेग्युलेशन्स मोडाल, असं होत नाही. देअर इज क्लिअर डिस्टिंक्शन बिटवीन लॉज इंटरफिअरिंग विथ फ्रीडम टू कॅरी आउट द ॲक्टिव्हिटीज कॉन्स्टिट्यूटिंग ट्रेड अँड लॉ इम्पोजिंग rules of proper conduct or other restraints for the due and orderly manner of carrying out the activities. पहा, फ्री सांगितलं म्हणजे तुम्ही तिथले नियम तोडाल, तुम्हाला पाहिजे तसा व्यापार कराल, तुम्ही इल्लीगल व्यापार कराल, असं नाही. जे सांगितलेले आहे, जे योग्य आहे, जे व्यवस्थित रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये बसतं, जे कायद्यान्वये योग्य आहे, असाच व्यापार करण्याला तुम्हाला परवानगी आहे. अशाच ॲक्टिव्हिटीज करायला तुम्हाला परवानगी आहे. द डिस्टिंक्शन इज नोन ॲज रेग्युलेशन्स. आणि जे डिस्टिंक्शन्स दिलेले आहेत, चांगलं काय वाईट काय याच्यामधलं, त्याला म्हणतात रेग्युलेशन्स. द वर्ड रेग्युलेशन हॅज नो फिक्स्ड कनोटेशन्स. कनोटेशन म्हणजे मीनिंग. रेग्युलेशनला स्पष्ट असा अर्थ नाही आहे कुठलाच. द मीनिंग डिफर अकॉर्डिंग टू द नेचर ऑफ द थिंग विच इज अप्लाइड. ज्या ठिकाणी तुम्ही रेग्युलेशन्स हा शब्द वापरणार आहात, त्या ठिकाणी तुम्ही ते काय करू शकता? अप्लाय करू शकता. रेग्युलेशनचा अर्थ काय होतो? प्रत्येक वेळी बदलतो. Okay, so here we have seen that Article 301 gives the free flow of the trade, commerce and intercourse. पण काही restrictions सुद्धा याच्यावर टाकलेले आहेत, जे आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.